धन्यवाद. मला वाटतं सुरुवातीला टाळ्या हा काही शुभ संकेत नाहीये, पण ठीक आहे, मी फार त्रास नाही देणार तुम्हाला. धन्यवाद. टाळ्यांच्या गजरात भाषण संपलं असं आपल्याकडे लिहितात ना रिपोर्टमध्ये. टाळ्यांच्या गजरात भाषण सुरू झालं असं, नंतरची काही शाश्वती देता येत नाही. पण खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. माझ्या स्वतःच्याच स्मरणाची थोडी परीक्षा घेतो आणि इथे जे जे आहेत त्यांचे नाव घेण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिल्यांदा संयोगिता महाजन, माहिती आहे, नाव लक्षात आहे माझ्या. तर याचा उत्साह मला जो वाटला, म्हणजे मला वाटलं काय झालं की काय, मी एकदम 1-2 ओळींचा मेसेज टाकला की मी येणार आहे आणि त्याच्यानंतर असं वाटलं की सगळं कोल्हापूरचं रान पेटवून टाकलं त्यांनी. आणि वारंवार चौकशी करून कधी येणार काय येणार सगळी गणितं त्यांनी मांडली आणि आजचा हा योग घडवून आणला. या ठिकाणी सोनाली पटेल मॅडम आहेत, स्मिता खामकर आहेत, अमृता आहे, आपले जाधव सर आहेत, गायकवाड सर आहेत, स्वाती मॅडम आहेत आणि श्रीकांत पाटील आहेत. मला सगळी नावं मी बरोबर घेतलेली दिसते. 100 out of 100. मला वाटतं स्वतःला मार्क देण्याची चांगली पद्धत आहे. प्रत्येक एखादी गोष्ट केल्यानंतर स्वतःला आपण मार्क दिले पाहिजेत, कारण दुसरे आपली परीक्षा नाही घेऊ शकत. स्वतः आपण कुठून सुरुवात करतो आणि कुठे पोहोचतो याला जास्त महत्व आहे. रेस असो, जीवन असो, परीक्षा असो किंवा वेळेचं भान असू दे, समाजाचं भान असू दे, याच्यामध्ये हे फार महत्वाचं आहे की तुम्ही स्वतःचं मूल्यमापन कसं करता. आणि खरा शिक्षक जो असतो स्वतःचा शेवटी तो स्वतःच असतो. कारण शिक्षक तुम्हाला उदंड द्यायला तयार असतो, पण तुम्ही घेता किती. आपण म्हटलं देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, ते खरंच आहे. शिक्षक द्यायला तयार असतो, पण विद्यार्थी घेतो किती. सुदैवानं मला स्वतःला असं वाटतं की मी जो काही आहे खऱ्या अर्थाने, आणि मी काही औपचारिक म्हणून म्हणत नाही, तो शिक्षकांच्या मुळेच आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे कदाचित फरक हाच आहे की काही अंशी त्या काळचे शिक्षक वेगळे होते. आता तुम्ही म्हणाल की या शिक्षकांचं काय, ज्यांना पारितोषिक मिळालेलं आहे, म्हणजे तुमचा मी आदरच करतो आणि निश्चितच चांगलं काम करत असाल तुम्ही. माझ्या काही शिक्षकांची मी उदाहरणं सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने त्याने आमचं संगोपन केलं. म्हणजे अगदी मी कोल्हापुरात कसा आलो तिथपासून त्याच्यानंतरचा माझा प्रवास कसा झाला, याच्यामध्ये शिक्षकांची भूमिका फार अहम आणि महत्वाची राहिलेली. आणि ती कदाचित आपल्या सगळ्यांनाच लागू पडणारी गोष्ट आहे. म्हणजे लाटसारख्या, अब्दुल लाट हे माझं गाव शिरोळ तालुक्यामध्ये इचलकरंजीपासून साधारण 5-6 किलोमीटरवरती आहे. आणि घरामध्ये आमची पिढी ही शाळेला जाणारी पहिली पिढी. म्हणजे आमच्या आधी वडील फार तर 5वी पर्यंत शिकलेली, आई तशी निरक्षरच एका अर्थाने. आणि आमचे भाऊ बहून सगळ्यांनी सुरू केलेलं. पहिल्यांदा तर एकदा आमच्या दारामध्ये माझे 4थीचे शिक्षक उभे राहिले येऊन. याच्यातलं काही वर्णन तुम्हाला माती पंखाने आकाश या पुस्तकात मिळेल, पण मला वाटतं की पुस्तक वाचलेलं जरी असलं तरी बऱ्याचदा लक्षात राहत नाहीत अनेक गोष्टी. तर शिक्षक आले म्हटल्यानंतर पूर्वी आम्ही एकदम आत जाऊन दडून बसत असो. तर आमचे ते मठपती गुरुजी 4थीचे ते आले आणि मी पटकन आत गेलो दरवाजाच्या आत. अंगणात माझे काका वडील वगैरे सगळे उभे होते. सकाळी साधारण 9ची वेळ होती, सुट्टीचा वेळ होता. आणि मला वाटलं माझी काहीतरी, म्हणजे त्यावेळेस असं असायचं की काहीतरी तक्रार घेऊन आलेली आहे आणि आपल्याला मार मिळणार, एक साधारण अंदाज असाच असायचा. तर मी ऐकत होतो आणि ते म्हणाले की तुमच्या ज्ञानेश्वरला आपण कोल्हापूरला शाळेत घालायचं आणि परीक्षा द्यावी लागेल. ते ऐकल्यानंतर तुम्हाला, मी त्यावेळेस माझं वय काय असेल, 5 आणि 4 9 आणि 10च्या मध्ये असेल. आणि काही कोल्हापूरला कधीच आलेलो नव्हतं. मी इचलकरंजीला सुद्धा फार दुर्मिळ. आमची धाव जी होती, सरड्याची धाव, ती कुरुंदवाडपर्यंत चालत जायचो आम्ही. नरसिंहवाडीला चालत जायचो किंवा अगदीच असेल तर बैलगाडीत बसून जायचो. वेगळाच काळ होता, जमाना बदल गेला. तर मी एकदम, मला असं वाटलं की माहिती नाही आतून आपण काही स्फोट होतोय की काय आपला. कानशिला माझी लाल झाली आणि काही फार मोठं धर्मसंकट आल्यासारखं मला वाटलं.
पण एनिवे त्या संवादाचा परिणाम असा झाला की मला कोल्हापूरला आणण्यात आलं. मग त्यात तो काळ असा होता की आम्ही खेड्यापाड्यात लहान मुलं चप्पल घालण्याची सुद्धा प्रथा नव्हती त्यावेळेस. अजूनही काही गावांमध्ये असेल की साधारण तुम्ही 10-11 वर्षाचे किंवा हायस्कूलमध्ये जाईपर्यंत तुम्हाला चप्पल मिळत नसेल. खरं तर हायस्कूलमध्येही मला आठवत नाही, माझ्या मोठ्या भावाला हायस्कूलमध्ये गावात जाताना मी पाहिलेलं आहे, पण त्याच्या पायात सुद्धा त्यावेळेस चप्पल नव्हती. गरीब होतो असं नव्हे, खाऊन पिऊन सुखी होतो आम्ही सगळे, गरिबीचं भानच नव्हतं. आणि गरिबीचा असा पायातल्या वाहनाशी संबंध लावण्याचा तो काळही नव्हता. सगळ्याच मुलांच्याकडे कुणाकडे चप्पल नाही आहेत, तर त्याच्यात काय चिंता, म्हणजे सगळे खरं तर खऱ्या अर्थानं ती समानता होती. तर कोल्हापूरला आलो आणि मग अर्थात इथे परीक्षा झाली, त्याच्यामध्ये प्रवेश मिळाला मला. आणि कोल्हापूरच्या शुक्रवार पेठेतल्या 20-33 डी वार्ड शुक्रवार पेठ कोल्हापूर हे आमच्या शाळेचा पत्ता. विद्यानिकेतन जिल्हा परिषद कोल्हापूर असा आमच्या शाळेचा तो बोर्ड असायचा. आणि दिमाखानं तो आम्ही 7 वर्ष मिरवला. तिथल्या शिक्षकांच्या अनेक गोष्टी आणि कहाण्या मी तुम्हाला सांगू शकेल, पण काही 2-3 म्हणजे शिक्षक कसे होते त्या काळचे आमचे प्राचार्य. त्यांचं नाव जोमस साळुंखे, अजूनही ते 90 वर्षाचे आहेत, पण त्यांची वाणी अजूनही खणखणीत आहे. म्हणजे काल परवा दिवशी मला भेटायला आले होते गावी आणि जवळजवळ तासभर त्यांनी लेक्चर दिलं मला या वयात सुद्धा. आणि मला शांतपणे ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. तर त्यांचं वैशिष्ट्य काय होतं की आमच्या शाळेत त्यावेळेस 35x5 असे एवढे विद्यार्थी होते. माझं गणित नेहमीच कच्चं राहिलेलं आहे आणि मला SSCला सुद्धा संस्कृतला मी राज्यात पहिला आलो, शंकरशेठ स्कॉलर मिळाली, पण गणितात मला फार कमी मिळाले, त्यामुळे मी बोर्डात तसा वरच्या क्रमांकाने आलेलो नव्हतो. तर साधारण 235-240 आम्ही जी मुलं होतो ते आमचे जे प्राचार्य होते ऐकण्यासारखं आहे. ते 235-40 विद्यार्थ्यांना त्यांच्या आवाजावरून ओळखायचे. म्हणजे सरांनी दुसरीकडे मान करायचे किंवा डोळे बंद करायचे आणि कुठल्याही विद्यार्थ्यांनी सभागृहामध्ये 2 शब्द बोलायचे. ते बोलल्यानंतर ते त्याचं पूर्ण नाव सांगायचे, गाव सांगायचे. इथपर्यंत त्यांना त्या प्रत्येक आवाजाची ओळख होती. शिक्षकाला जर विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवाजाची म्हणजे खरं तर अंतरात्म्याचीच ती ओळख आहे. अशा प्रकारे जर ओळख झाली आणि अशा प्रकारचा संबंध असेल शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा, तर केवढं जबरदस्त भाग्य आहे. दुसरं सांगतो तुम्हाला, आमचे पाय म्हणजे बुटातून जेव्हा निघालेले असतात शाळेमध्ये, आम्हाला पहिल्यांदा बूट वगैरे पाहायला मिळाले. कंपल्सरी होतं. एक कॅनव्हासचे पांढरे शूज आणि एक ब्राऊन कॅनव्हासचे शूज आणि दोन्हीसाठी वेगवेगळं पॉलिश, असं त्या काळची पद्धत. मी तुम्हाला सांगितले त्या काळची आम्हाला मिळालेली यादी जी होती ती फार गंमतशीर यादी होती. अजूनही मी ते कुठेतरी माझ्या जुन्या फाईलच्या फोल्डरमध्ये जपून ठेवलेली आहे यादी. त्याच्यामध्ये बक्कल्स पाहिजे, त्याच्यानंतर छोट्या छोट्या दंतमंजन पाहिजे. त्या काळात टूथपेस्टची प्रथा नव्हती. कुठलं दंतमंजन पाहिजे ते पण ते माकड छाप दंतमंजन वगैरे असं हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असायचं. एक सुई आणि एक दोऱ्याचा बंडल तुम्ही आणायला मला सांगितलं. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. दुसरी सरांची गोष्ट अशी होती की आमचे पाय जेव्हा अनवाणी असत तेव्हा ते फक्त पाय बघून तो विद्यार्थी कोण आहे ते सांग, आहे की नाही कमाल. त्याचा अर्थ असा की विद्यार्थ्याला ते नख शिखांतो ओळखायचं. म्हणजे नख एकदा पायाची ओळखली तुम्ही की चेहऱ्याचा काही प्रश्नच नाही ना. चेहरा तो बहुत दूर की बात आहे. तर हे कमालीच्या गोष्टी होत्या. आणि आजही भेटले की त्या कोपऱ्यातल्या मनाच्या तळघरात पडलेल्या त्या आठवणी त्या इतक्या सांगतात की परवा आले आणि त्यांनी मला एक आठवण, म्हणजे विद्यार्थ्यांशी लिंक असणं म्हणजे खरं तर गुरुला विद्यार्थीच व्हावं लागतं तोच पूर्णपणे समजण्यासाठी. त्याचं उत्तम उदाहरण सांगतो की ते आणि 89-90 वर्षाचे आहेत बरं का ते. परवा दिवशी त्यांनी सांगितलेली मला आठवण, म्हणजे अजूनही शिक्षक कसा शिकवतो शिकवत राहतो त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. ते म्हणाले की तुम्हाला मी सांगायला विसरलो, मागच्या 5 सप्टेंबरलाच माझी आई
जे आहेत त्यांचं महाप्रयाण झालं आणि काल त्यांचे दिवस होते. त्यामुळे मी काल तुम्हाला मेसेज पाठवला, कारण मला माहिती होतं की आजपासून मी थोडा मोकळा होईल. तर ते मला भेटायला आले होते. तर त्यांनी माझ्या वडिलांची गोष्ट सांगितली. माझे वडील जाऊन सुद्धा 22 वर्ष झाली. त्याच्या आधी ते कधी मी शाळेत असताना पालक विद्यार्थी मेळावा जेव्हा असायचा तेव्हा ते आलेले होते, यायचे दर महिन्याला. तर आमच्या शाळेमध्ये अशी एक मोहीम सुरू केली होती की विद्यार्थ्यांच्या पालकांचंही थोडंसं योगदान असावं शाळेसाठी म्हणून. आणि सगळी आमची मुलं जी होती ती कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावातून आलेली होती. तर त्या पालकांचाही थोडा शाळेला फायदा व्हावा, योगदान व्हावं म्हणून प्रत्येकाकडून धान्य थोडं थोडं गोळा करायचं असं ठरलेलं होतं. कारण सगळे शेतकऱ्यांची मुलं होती मुख्यतः. तर काही पालकांची जी सभा होती त्याच्यामध्ये प्राचार्यांनी सांगितलं की प्रत्येकाने थोडं थोडं योगदान करावं. मग कुणी म्हणालं की मी अर्धा पोतं जोंधळ देईन, कुणी सांगितलं की मी भुईमुग 1 पोतं देईन, कुणी सांगितलं भात मी 2 पोती देईन वगैरे वगैरे. तर शिक्षकांनी सांगितलेली काल आठवण आहे. तर माझे वडील उठले आणि ते म्हणाले की फक्त आश्वासन नको, तसं झालं तर आश्वाही जाईल आणि असं नाही जाईल. ही त्यावेळची आठवण त्यांनी मला सांगितली. आणि आश्वासन या शब्दाची अशी संधीफोड होईल हे मला खरंच माहिती नव्हतं. आपण नेहमी ऐकतो, म्हणजे आश्वासनही ऐकतो आणि आश्वासन देणाऱ्यांनाही ऐकतो, पण त्याच्या मुळाशी असलेला घोडा आणि घोड्यावरचं आसन हे दोन्ही जाऊ शकतं. आणि त्याची संधीफोड तिथे आहे हे मला पहिल्यांदा आता समजलं. तेही आमच्या वडिलांची 50 वर्षापूर्वीची आठवण आमच्या सरांनी सांगितली म्हणून कळलं. ही गंमत आहे. आम्ही विद्यार्थ्यांनी पण ती जाणीव ठेवलेली आहे, हेही महत्वाचं आहे ना. टाळी एका हाताने वाजत नाही आपण म्हणतो. आजकाल विद्यार्थ्यांचे गंमत काय त्याचं उदाहरण सांगतो. आजकालच्या शाळा म्हणजे तुम्ही खरंच अपवाद आहात. तुम्हाला मला मानवंदना करावीशी द्यावीशी वाटते. फार चांगलं काम तुम्ही करता. माझी मुलगी जी आहे ती इंग्रजी माध्यमातून मुख्यतः दिल्लीच्या DPS नावाच्या अत्यंत देशभर गाजलेल्या शाळेची विद्यार्थी. बरं काय, मला अशा शाळेंना प्रचंड विरोध आहे, पण तो विरोध असून सुद्धा त्या शाळेविषयी आणि म्हणजे अतिशय तिथून ब्रिलियंट विद्यार्थी निघतात जगभर, त्यांचं खूप मोठं नाव आहे. पण तरी सुद्धा अशा शाळांविषयी माझं मत जे आहे ते वेगळं आहे. तर तिच्या शाळेमधून जेव्हा पेरेंट टीचर म्हणजे आता इथं विद्यार्थी पालक असं आपण मेळावा म्हणत नाही, पेरेंट टीचर असा शब्द वापरावा लागतो, कारण सगळी पोरं आजकाल तिकडे इंग्रजी माध्यमाकडे पळतात. तर तिच्या जी नोटीस येते शाळेकडून की विद्यार्थी पेरेंट टीचर मीटिंग आहे, तर त्याच्यामध्ये एक खाली नोट लिहिलेली असते पालकांच्यासाठी की येताना तुमच्या पाल्याचा फोटो घेऊन या. आता याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत ती शिक्षक किंवा तो शिक्षिका किंवा शिक्षक तो फोटो बघत नाही तोपर्यंत माझी मुलगी किंवा माझा मुलगा कोण आहे हे त्याला कळणार नाही. ही आताची अवस्था आहे. तीच मुलगी जेव्हा मॉरिशस मध्ये आणि सिरियामध्ये इथल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होती, तेव्हा प्रिन्सिपल मुलं शाळेत एंट्रन्स व्हायच्या म्हणजे प्रवेश करायच्या आधी तिथले प्राध्यापक जे आहेत ते शाळेच्या प्रवेशद्वारावरती उभे असायचे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आणि विद्यार्थिनीला त्याचं किंवा तिचं नाव घेऊन गुड मॉर्निंग म्हणायचे. ही कमाल आहे. हे असं नाही की संपलेलं आहे, हे धागे जे आहेत ते जिवंत आहेत. आणि शिक्षण म्हणजेच परिवर्तनाचं मूलभूत, परिवर्तनाचं शेवटचं आणि सुरुवातीचं एकमेव साधन आहे. समाज परिवर्तन करायचं असेल तर याच्याशिवाय पर्याय नाही. लाईफ लॉंग एज्युकेशन वगैरे ठीक आहे, पण ते सगळं तुमचा जो एक पक्का पाया शालेय जीवनामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये जो पाया बनतो त्या पायावरती सगळं पुढची इमारत जी आहे लाईफ लॉंग लर्निंग वगैरे जे आपण म्हणतो ते त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण या
10-12 वर्षामध्ये तुमच्या जीवनाची मूल्य व्यवस्था जी आहे, काय तुम्ही व्हॉट डू यू स्टँड फॉर, म्हणजे आपण कपडे घालतो, आपलं शिक्षण झालेलं आहे, डिग्री मिळालेली आहे, फर्स्ट क्लास फर्स्ट आहे, पण व्हॉट डू यू स्टँड फॉर, म्हणजे व्हॉट डू यू रिप्रेझेंट. म्हणजे तुमच्यापासून हे सगळं बाजूला केलं, तुमचं ऐश्वर, तुमची श्रीमंती, तुमचे दागिने, तुमचं घर, व्हॉट डू यू रिप्रेझेंट, तुमच्या कोर व्हॅल्यूज काय, कशामुळे तुमच्या अंतःकरणातली जी धुगधुगी आहे ती कशामुळे जिवंत आहे, किंवा तुम्हाला काय प्रेरित करते, हा जो भाग आहे तो भाग आम्हाला आमच्या शाळेकडून मिळालेला आहे. आणि मला असं वाटतं की दॅट इज रिअली द एसेन्स अँड द गिफ्ट ऑफ अवर लाईफ. मग आम्ही पण शिक्षकांना, जर माझ्या शाळेपुरतं तर मी अभिमानाने सांगू शकतो की शिक्षकांना त्या प्रमाणात आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आजही आमचे शाळेतले शिक्षक एखादा जेव्हा आजारी पडतो तेव्हा आमचे विद्यार्थी त्यांना गटागटाने जाऊन भेटतात, त्यांना औषध पाणी हवं का याची चौकशी करतात, गरज असेल तर पैसे उभे करतात, त्यांना दवाखान्यात नेतात आणि वारंवार फोन. कारण बरेचसे शिक्षक आता 80 पार करून गेलेले आहेत, 85 पार करून गेलेले आहेत, त्यांना काही तशी पैशाची किंवा तशी फारशी गरज नसते, पण असू शकते, नसते अशातला भाग नाही, ती असू शकते, पण त्याच्याशिवाय भावनिक, मानसिक, नैतिक बळाची आवश्यकता असते. त्यांना असं वाटतं की आपण सगळे देऊन आता रिकामे झालेलो आहोत, पण त्या रिकामपण जे आहे ते भरण्यासाठी प्रेम, आपुलकी, माया, जवळीक, प्रेमाचे शब्द हे आवश्यक असतं. ते देण्याचं काम जे आहे दॅट इज, म्हणजे ते जेव्हा परत त्यांना मिळतं विद्यार्थ्यांच्याकडून, देन द फुल सर्कल इज डन. ते संपूर्ण वर्तुळ जे आहे ते तिथे जाऊन पूर्ण होतं. आणि अर्थात प्रत्येकाला हे जमेलच असे भाग, अशातला भाग नाही. तुम्ही अमेरिकेत असाल, तुम्ही दिल्लीमध्ये असाल, तुम्ही अजून कुठे असाल, पण तो एक आंतरिक भावनेचा जो स्पर्श आहे तो जिवंत ठेवणं हे मला असं वाटतं की फार महत्वाचं आहे. म्हणजे वाट चुकण्यासाठी भरपूर आपल्याला सध्या वाटा मोकळ्या आहेत, पण ज्याला बैल किंवा घोडा असतो त्याचा सुद्धा लगाम जो आहे तो लगाम कुठे आहे, तो मला वाटतं लगाम शिक्षणात नाही. कुठे चौखर उधळायचं तेही कळायला पाहिजे आणि कुठे लगाम जो आहे तो खेचायचा आपल्या घोड्याचा हे आपल्याला कळलं पाहिजे. मला वाटतं ते भान जे आहे ते आपल्याला शिक्षणातून 100% मिळू शकतं, निदान मिळायला हवं. आज मला माहिती नाहीये, आजच्या शिक्षणाविषयी बरंच काही ऐकतो, कधी काही वेळा अस्वस्थ होतो, अरे बाबा हेच का शिक्षण, म्हणजे प्री नर्सरी, प्री KG वगैरे वगैरे आता प्रकार सुरू झालेले आहेत. चांगलं की वाईट याच्याविषयी मी बोलूच शकत नाही, कारण काय असतं, प्रत्येक संस्था वेगळी असते, प्रत्येक शाळा वेगळी असते, प्रत्येक शिक्षक वेगळा असतो. पण मला असं वाटतं की ही कसोटी कशी लावायची की हे चांगलं शिक्षण आहे की नाही वाईट शिक्षण आहे. काही निकष आपल्याला जरूर लावता येतील असं मला वाटतं. एक तर जी गोष्ट तुम्हाला निसर्गापासून दूर नेते, नैसर्गिकतेपासून दूर नेते, म्हणजे खऱ्या अर्थाने पर्यावरणापासूनही, आणि त्याच्याशिवाय मनुष्य जो निसर्गतः बनलेला आहे, मनुष्य निसर्गतः पंपस बनलेला नाहीये, तो साधा सुद्धा बनलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण एका अर्थाने सगळे समान आहोत. म्हणजे तुमच्या मनात काय त्यांनी सांगितलं, ज्ञानाचं वलय आहे, भक्तीचं वलय आहे वगैरे, माहिती नाही माझ्या आसपास, पण मलाही 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, माझ्याही तशाच भुका आहेत, तशा सर्वसामान्य व्यक्तीच्या असतात, काही बदल नाहीये, समान आहोत आपण सगळं. म्हणजे हे सगळं आवरण गळून पडल्यानंतर जे आपण उरतो तेच तसे बेसिकली साधे आहोत. म्हणजे आपण काही घेऊन येत नाही म्हणतो आणि काही घेऊन जात नाही असं म्हणतो, त्याचा अर्थ तोच आहे. ते तसं राहणं आणि ते तसं असतं हे समजलं, हा असं मला असं वाटतं की बिईंग नॅचरल, बिईंग. मला सगळे लोक, सगळे गल्लीत असो मी किंवा दिल्लीत असो, दिल्लीत असो किंवा विदेशात असो, देशात असो किंवा विदेशात असो, सगळे लोक मला म्हणतात तुम्ही एवढे साधे कसे. म्हणजे आत्मगौरवाचा किंवा आत्मशंसेचा भाग म्हणून मी सांगत नाहीये,
आणि मला असं वाटतं की मला माहिती नाही तुम्ही काय म्हणता ते, दिस इज हाऊ आय एम, मी असा आहे. नाही नाही नाही, बाकीचे लोक फार भाव खातात, येऊ देत नाहीत, भेटू देत नाहीत, फोन उचलत नाहीत, उत्तर देत नाहीत. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या तक्रारी असतात. मी म्हणालो की मला कळत नाही, मला असं वाटतं की प्रत्येक जण माझ्यासारखाच आहे असं मी गृहीत धरून चालवतो. मलाही वाईट अनुभव येतो लोकांचा. अनेकदा मी असं पाहिलेलं आहे की मुख्य पाहुणा म्हणून मला बोलवलं जातं आणि जोपर्यंत कुणी सांगत नाही तोपर्यंत कुणाला ओळखही येत नाही. मी पुण्यात डेप्युटी कलेक्टर असताना पूर्वी 1 वर्षभर मी पुण्यात डेप्युटी कलेक्टर होतो, तेव्हा मी नेहमी माझ्याबरोबर एक इन्स्पेक्टर घेऊन कुठेतरी जात असे. साधा पोलीस एकदम, कारण मी आत गेलो की मला बऱ्याच ठिकाणी प्रवेशच द्यायचे. आणि मी म्हटलं की अरे मी डेप्युटी कलेक्टर आहे. अरे काय असाल, काय आजकाल कुणी काही सांगतो. साधेपणाचे फायदे पण आहेत, कारण तुम्ही कुठेही पटकन जाऊ शकता, तोही फायदा आहे. साधेपणाचं नुकसान हा आहे की आपल्या देशामध्ये विशेष करून तुम्हाला नेहमी दरवाजा बाहेर ठेवला जातो. फुल्यांची जी मला सगळ्यात प्रेरणादायक त्यांच्या जीवनातला जो प्रसंग वाटत आलेला आहे, विशेषतः विदेश सेवेत असल्यामुळे, ड्यूक ऑफ कनॉट जेव्हा पुण्यात आले आणि त्यांच्या, तुम्ही वाचला असणार हा त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. तंतोतंत मला कदाचित सांगता येणार नाही, पण त्याचा जो एसेन्स आहे तो तुम्हाला सांगतो. म्हणजे त्याचा एक त्याच्यातला धडा जो आहे तो असा आहे, हाऊ टू रिप्रेझेंट युअर सोसायटी, कंट्री, सोसायटी. हे त्याच्यातनं मला मिळालेला तो बोध आहे. तर फुले हे तसे फार प्रतिष्ठित असे होते, श्रीमंतही होते, कारण ते त्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्टर होते. आजच्या कॉन्ट्रॅक्टर सारखे नव्हते ते, त्या काळातल्या कॉन्ट्रॅक्टर सारखे ब्रिटिश कालीन कॉन्ट्रॅक्टर होते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि फार प्रतिष्ठित होते, धनवान होते. तर आणि अर्थात कामाच्या बाबतीमध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही, पेलू शकणार नाही, अशी व्यक्ती होती ती. तर ड्यूक ऑफ कनॉट जेव्हा आले तेव्हा त्यांचा पुण्यामध्ये नागरी सत्कार होता. नागरी सत्कार म्हणजे बेसिकली प्रतिष्ठित लोक विदेशातून किंवा बाहेरून आलेल्या व्यक्तीचा मोठ्या प्रमाणात किंवा समाजातल्या आपल्याच व्यक्तीचा मोठ्या प्रमाणात गौरव करतात आणि त्याच्यासाठी त्या भागातल्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांना आमंत्रित केलं जातं. तर फुलांनाही आमंत्रण होतं त्याचं. आणि त्या काळामध्ये पुण्यनगरी म्हणजे जे सगळ्या लोकांनी आपापले जे प्रतिष्ठित लोक होते त्यांनी जुने कपडे काढले, आपले पगड्या बिगड्या ज्या खास होत्या त्या काढल्या आणि अगदी नटून सजून सगळे लोक त्या ठिकाणी आले. आणि फुले म्हणजे फुलेच होते ते, खरं काटे नव्हतेच त्यांच्याकडे. तर फुले यांनी घोंगडं आणि पगडी वगैरे असा साधा शेतकऱ्याचा ड्रेस करून ते त्या ठिकाणी आले. आणि अर्थातच त्यांना थांबवण्यात आलं, कारण हा माणूस इथे येऊच शकत नाही. आपल्याकडे पण हेच आहे, जर तुम्हाला ऑफिसच्या बाहेर आमच्या सुरक्षा जे सुरक्षेचे लोक असतात माझ्या कार्यालयात आजही दिल्लीमध्ये, त्यांना बाहेर साधा माणूस दिसला की त्याला पिटाळूनच लावतो. तोच कोट सुटामुटातला किंवा गोरा माणूस दिसला किंवा एकदम टॉप मध्ये फर्स्ट क्लास उत्तम साडी घालून आलेली स्त्री दिसली की पटकन काही नियम नाही. पण साधा माणूस दिसला की पहिल्यांदा बॅग टाका त्याच्या हात, त्याच्यानंतर इथे उभे राहा, खालून वर तपासणी असं. आणि मग काय अपॉइंटमेंट घेतली आहे का, अपॉइंटमेंट कुठला तो माणूस कुठून येणार त्याला काय माहितीच नसतं. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन काय प्रकार आहे काहीच माहिती नाही. तो आलेला आहे ज्ञानेश्वर मुळेंना भेटायला. फुले यांना तिथे अडवलं, मग त्यांनी हळूहळूच घोंगड्याच्या आतून आपलं आमंत्रण दाखवलं आणि मग त्यांना आत सोडलं. म्हणजे आणि जाऊन बसले आणि बरीच भाषणं झाली. प्रत्येक भाषणामध्ये राणीचा गौरव, ब्रिटिश साम्राज्याचा गौरव, कशी आमच्यावरती कृपा होते आहे मायबाप सरकारची, या देशाचं कल्याण किती करतात. ही साधारण 1840-50 आसपास, मला एक्झॅक्टली तारखा आठवत नाही, त्यावेळची गोष्ट आहे. आणि नंतर मग फुले उभे राहिले. त्यांच्या ह्याच्यामध्ये भाषणात असलं काही प्रकार नव्हता.
त्यांनी सांगितलं की ड्यूक ऑफ कनॉट तुम्ही परत जेव्हा जाल तेव्हा तुमच्या राणीला तुमच्या राजाला जो कोणी असेल त्याला सांगा की या देशामध्ये शाळांची आवश्यकता आहे. या देशामध्ये गरिबांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते फार कठीण आहेत. त्यांच्या समोरच्या त्यांच्या जीवनात फार मोठ्या समस्या आहेत. त्यांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावं लागतं. तुम्ही सगळ्यांच्यासाठी शाळा काढल्या जागोजागी तर जो आहे हा देश याची प्रगती होईल आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची आणि सामान्य लोकांची प्रगती. हा संदेश तुम्ही तुमच्या सरकारला द्या परत गेल्यानंतर हे त्यांनी सांगितलं. दिस इज रिप्रेझेंटिंग युअर कोर व्हॅल्यूज. जे भरजरी कोट आणि भरजरी पगडी किंवा बाकी सजून बजून आले होते ते एवढ्यासाठी सजून आले होते की आत काही नव्हतं. फुले एवढ्यासाठी घोंगडे घेऊन गेले ते त्यांना सांगण्यासारखं होतं. आशय होता त्यांच्याकडे. आपल्याकडे सध्या ब्रँडिंगला महत्व असतं. कंटेंटची गोष्ट कोणी करत नाही. कंटेंट मेकर नावाचा एक नवीन करिअरचा मार्ग सध्या आलेला आहे. हू आर यू? आय मेक कंटेंट. कसं काय करतात माहिती नाही. मी फुलांसारखं जगलं तर म्हणू शकतो माणूस की आय कॅन प्रिपेअर कंटेंट, आय कॅन प्रिस्क्रिप्शन फॉर सोसायटी. म्हणजे समाज कसा असावा याचं प्रिस्क्रिप्शन डॉक्टर देत नाही, फुलांसारखे लोक देत असतात. आंबेडकरांसारखे लोक देत असतात, शाहू महाराजांसारखे लोक असतात, आगरकरांसारखे लोक असतात, लोकहितवादींच्या सारखे लोक असतात. ते समाजाला प्रिस्क्रिप्शन देतात समाज कसा असावा आणि त्याप्रमाणे त्यांची विजन जे असते ते आपल्याला ते गुरुच खरं तर हे सगळे गुरु होते. म्हणजे टिळकांचं एक वाक्य जे आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मंत्रच होता. आधुनिक मंत्रच आहे. त्याच्यामुळे हजारो लाखो कोट्यावधी लोकांच्या मनातले ज्या ज्योती होत्या विझलेल्या अचानक त्यांनी पेट घेतली. तर मला वाटतं शिक्षकाचं हे काम हेच आहे. त्याला बऱ्याचदा कळत नाही. शिक्षक हा शेतकऱ्यासारखाच असतो. बीजारोपण करत जाईल. बाकी मग कालाच्या प्रवाहामध्ये पाऊस किती पडतो, त्याला हवा किती छान मिळते, सूर्यप्रकाश कसा मिळतो याच्यावरती त्याचा प्रगती. पण बीजारोपण करणं आणि बीजारोपण करताना उत्तम बीज जे आहे त्याचं आरोपण करणं हे मला असं वाटतं शिक्षकाचं एक फार महत्वाचं काम आहे. कारण म्हटलेलं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. तरी गोमटी फुलं जर यायची असतील तर शिक्षकाचं काम जे आहे ते बी तपासून छान स्वच्छ करून किंवा त्याला ज्या पद्धतीने त्याची प्रेरणी प्रत्येक बी जे असतं ते वेगळं असतं. म्हणजे ऊसाची लावण वेगळी असते, भुईमुगाची लावण वेगळी असते, भाताची लावण वेगळी असते आणि गव्हाची वेगळी असते. प्रत्येक पिकाची लावण वेगळी असते. म्हणजे विद्यार्थी जो आहे त्याला एक आपण क्लास समजतो. तुझा क्लास कुठला? 7th क्लास. असं नाही आहे. त्या 7th क्लासमध्ये 11th क्लासचा पण एक विद्यार्थी असतो आणि दुसरीचा पण विद्यार्थी असतो. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्ही प्रत्येक पिकाची लावण जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने करायला लागाल. आणि मला असं वाटतं खऱ्या शिक्षकालाही आपोआप कळतं. ते कुठल्या बीएड किंवा डीएडच्या ट्रेनिंग मधून येतं असं मला वाटत नाही. कारण शेवटी सगळ्यात उत्तम शिक्षक कोण? ज्याला जीवनाची जाण आहे, ज्याला भूतकाळाची जाण आहे आणि ज्याला भविष्याचे वेध जे आहेत ते घेता येतात. भविष्याच्या उदरात काय दडलेलं आहे हे ज्याला कळू शकतं तो शिक्षक. हिंदीमध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण. हिंदीमध्ये माहिती आहे ना? हिंदीमध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण आणि शिक्षक हा शब्द त्याच्यापासूनच आलेला आहे. पण मराठीमध्ये आपण शिक्षण जे आहे आणि शिक्षा जी आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी सुदैवाने आपण अंतर ठेवलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे जे नवीन आता इथून पुढचं जे शिक्षकाचं जे चॅलेंज आहे त्याच्यासमोरचे आव्हान आहे ते अजून फार वेगळी आहेत. त्याच्याविषयी काही मी तपशिलानं बोलत नाही. मला एवढंच सांगण्यात आलं की जवळजवळ आपला पाठ्यक्रम सोडून 50 वेगवेगळी कामं शिक्षकांना विशेषतः सरकारी शिक्षकांना करावी लागतात असं कुठंतरी मी नुकतंच वाचलं. मग त्याच्यामध्ये इलेक्शनच्या याद्या, मतदारांच्या याद्या बनवण्यापासून आधार कार्ड बनवण्यापर्यंत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या सर्व्हिस तुम्हीच सांगू शकाल या बाबतीत. मला काही फारशी कल्पना नाही. पण मला असं वाटतं की शिक्षकाचा फोकस जो आहे तो विद्यार्थ्यांना कशा प्रकारे जास्तीत जास्त नैसर्गिक, कारण निसर्ग हा आता इतका महत्वाचा घटक आहे आपल्या जीवनामध्ये त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष. ज्याला आपण तो क्लायमेट चेंज वगैरे शब्दामध्ये त्याचं आपण वर्णन करतो. पण मुळात हेच की आज मी गावी गेलो तर ज्या नदीमध्ये मी माझं संपूर्ण बालपण घालवलं त्या नदीमध्ये आज मी पोहू शकत नाही.
ज्या मळावरती उन्हाडक्या केल्या त्या मळावरती आज एकही स्क्वेअर इंच सुद्धा उन्हाडक्या करायला शिल्लक नाहीये. ज्या झाडांवरती मी चढून चिंचा खाल्ल्या किंवा आवळे खाल्ले किंवा आणखीन काही फळं खाल्ली चोरून म्हणा किंवा न चोरता म्हणा, ती झाडच आज तशा प्रकारे उरलेली नाहीत. प्रत्येक ठिकाणी कुंपण तयार झालेले आहे. ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात घडलेल्या आहेत. म्हणजे एका अर्थाने माझ्या जीवनामध्येच माझ्या जीवनाचं अवमूल्यन झालेलं मी पाहतोय. आता हे कसं थांबवता येईल, कसं त्याला रोखता येईल, हे मोठं सगळ्यात मोठं चॅलेंज जे आहे ते विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्याकडे असं मला वाटतं. आणि अर्थात आमच्या दृष्टीने सोपं आहे ना, शिक्षकांच्यावरती जबाबदारी टाकली की राजकारणी आम्ही नोकरशाहीमधले लोक आम्ही सगळे मोकळे. पण हे मला असं वाटतं की एक मूलभूत फरक मी अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये शिक्षण पद्धतीत जो मला जाणवला तो सांगतो आणि मग माझं भाषण संपवतो. अमेरिकेत मी हे पाहिलं की उद्योग व्यवसाय, इंडस्ट्री ज्याला म्हणतो आपण, ती इंडस्ट्री, विद्यापीठ, शाळा, त्याच्यानंतर सरकार, प्रशासन, शासन, मग त्याच्यामध्ये न्यायालयीन व्यवस्था पण आली, प्रशासन आलं, लेजिस्लेचर म्हणजे कायदे मंडळ आलं, आणि ज्याला आपण स्वयंसेवी किंवा NGOज म्हणतो किंवा सिव्हिल सोसायटी म्हणतो, नागरी ज्या संस्था असतात यांच्यामध्ये सतत विचारमंथन सुरू असतं. म्हणजे जेव्हा एखाद्या उद्योग क्षेत्रातल्या व्यक्तीला एखादा पेच पडतो तेव्हा ती व्यक्ती त्या भागातल्या विद्यापीठाकडे जाते, म्हणते बाबा मला असं अमेरिकेची ऑर्डर आलेली आहे, माझं सध्याचं प्रॉडक्ट जे आहे ते त्याच्यापासून थोडं 25-30 डिग्री वेगळं आहे, मी आता काय करू, मला हे लवकरात लवकर करायचं. मग तिथले इंडस्ट्रियल डिपार्टमेंटचे, युनिव्हर्सिटीमधले जे रिसर्च डेव्हलपमेंटचे लोक असतील ते म्हणतील द्या आमच्याकडे, आम्ही तुम्हाला 15 दिवसात करून देऊ. त्याच्यासाठी त्याला फी द्यावी लागेल, ती फी विद्यापीठाला मिळते, विद्यापीठाचा रेव्हेन्यू होतो. आणि मग तिथले 15-20 जणांची जी टाळकी असते, प्रोफेसर आणि विद्यार्थी, ही 20-25 टाळकी जमली की त्या 15-20 दिवसामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये सोल्युशन देतात. ते सोल्युशन त्या इंडस्ट्रीला दिलं जातं आणि मग त्याचं ते एक्सपोर्ट करणं किंवा डोमेस्टिक मार्केटमध्ये विकणं जे आहे ते सोपं होतं. शासनामधले लोक वेळ काढून 2 वर्ष 3 वर्ष काढून एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, जाऊन 3 वर्ष राहतात. म्हणजे मग काय होतं, त्यांना उद्योग व्यवसायातल्या अडचणी समजतात. आपल्याकडे एकदा शासनातला माणूस जो आहे तो इतका वेगळा असतो, त्याला असं वाटतं की उद्योग क्षेत्रातल्या माणसाला भेटलं म्हणजे लोक मला काय म्हणतात, इतका अंतर आहे एकमेक. म्हणजे शेवटी समाजाची प्रगती केव्हा होते, विश्वासावरती जेव्हा समाज उभारला जातो तेव्हा होते. मला प्रत्येक व्यक्तीविषयी अविश्वास वाटत असेल माझ्या आसपासच्या, तर माझा विकास कसा होईल. तर त्यामध्ये प्रशासनातली व्यक्ती इंडस्ट्रीमध्ये जाते, प्रशासनातली व्यक्ती विद्यापीठांमध्ये जाऊन 2-3 वर्ष काम करते. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रात काम करणारी माणसेही प्रशासनात जातात 2-2, 3-3 वर्ष काम करायला. तिथं गेली की त्यांना सरकारचा दृष्टिकोन काय असतो, ते शासनाला काही शिस्तीत एका चौकटीत काम करावं लागतं. अधिकाऱ्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे काहीही करण्याचं स्वातंत्र्य नसतं आणि त्या चौकटीच्या बाहेर तो सहजासहजी बाहेर पडू शकत नाही. आणि बाहेर पडायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळी पद्धत, प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. हे तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही आज जाऊन बसाल. नाही तर तुम्ही म्हणाल हे सगळे पॉलिटिशियन पासेच, हे नोकरशाही अशीच सगळी भ्रष्ट झालेली, आपण लगेच पूर्ण एक स्टेटमेंट देऊन टाकतो सगळ्यांनी. तसं नाही आहे. नोकरशाही असो किंवा राजकारणी असो, दे आर युअर रिफ्लेक्शन. हे आपले सगळ्यांचं प्रतिबिंब आहे. ते भ्रष्ट असतील तर त्याचा अर्थ आपण समजून घ्यावा आपण सगळे भ्रष्ट आहोत. ते एफिशियंट असतील, कार्यक्षम असतील, समजावं की समाज जो आहे तो कार्यक्षम आहे. म्हणजे वेगळे नाही आहेत हे घटक, आणि वेगळे नाहीत हे समजण्यासाठी याच्यामध्ये, या सगळ्या घटकांमध्ये सतत मंथनाची आवश्यकता आहे, सतत संवादाची आवश्यकता आहे. संवाद नाहीये तर मग काहीच नाही. तर मला वाटतं हा एक मोठा फरक आपल्याकडे आणि विदेशामध्ये, विशेषतः पाश्चात्य देशांनी प्रगती केलेली आहे त्या देशांमध्ये आहे, आणि तो शिक्षणाशी संबंधित आहे असं मला वाटतं. तेव्हा शिक्षकांना माझी विनंती आहे की तुमच्या हातात जे आहे ते तुम्ही जरूर करा. विद्यार्थ्यांना शेतावर घेऊन जा, विद्यार्थ्यांना फॅक्टरी दाखवायला घेऊन जा,
विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळा दाखवायला घेऊन जा, विद्यार्थ्यांना डॉक्टरकडे घेऊन जा, चार्टर्ड अकाउंटंटकडे घेऊन जा, लॉयरकडे घेऊन जा, त्या व्यवसायाविषयी माहिती द्या, न्यायालयात त्यांना जाऊ दे, एक दिवस तिथं बसू दे आणि न्याय कसा दिला जातो हे पाहू दे. हे जे प्रॅक्टिकल एक्सपोजर आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोळे, मन आणि हृदयाची कवाड सुद्धा जी आहे ती उघडतील असं मला निश्चित वाटतं. मी समारोप करताना एवढंच म्हणेन की आम्ही एक मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी किंवा चांगुलपणाची चळवळ या नावाची एक चळवळ मी चालवतो सध्या देशव्यापी. त्याचा मुख्य उद्देश असा आहे की चांगल्या संस्था, चांगल्या व्यक्ती आणि चांगले विचार या सगळ्यांचं मनोबल वाढावं आणि त्या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. चांगली व्यक्ती आहे की नाही कसं ओळखायचं, त्याचे निकष, किंवा चांगली संस्था आहे की नाही, चांगला विचार आहे की नाही, त्याचे 3 निकष आम्ही ठरवले. सकारात्मक, सर्जनशील, सकारात्मक आणि संवेदनशील किंवा समानुभूती असणारे, या 3 गोष्टी असतील त्याच्यामध्ये, तर त्याचा अर्थ असा आहे की ती व्यक्ती, ती संस्था आणि तो विचार जो आहे तो खऱ्या अर्थाने चांगला आहे. हे कशासाठी करायचं, तर हे जर आपण केलं तर संविधानामधली जी 3 मूल्य महत्वाची आहेत, ज्याच्यावरती संपूर्ण देशाचा पाया उभा आहे, स्वातंत्र्य, समता आणि न्याय, ही ती 3 मूल्य आहेत. ही 3 मूल्य आणायची असेल तर समाजामध्ये समग्र चांगुलपणा जो आहे तो प्रोत्साहित केला पाहिजे, त्याला बळ दिलं पाहिजे. हे असं एक आमच्या या चळवळीच्या फिलॉसॉफीचं एक सार आहे. मला खात्री आहे की जे शिक्षक कदाचित शिकवतात ते कदाचित हेच असण्याची शक्यता आहे. मी शाळांमधून जिथे जिथे जात असतो तिथे या विषयांवरती बोलत असतो. कारण आजची जी आपली सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थिती आहे ती चिंताजनक आहे. त्याच्याविषयी आपण नेहमी वाचतो, बोलतो, रील्स पाहतो फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती पण. तर मला असं वाटतं की ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल या दुष्टचक्रातून, तर चांगुलपणाची चळवळ समाजामध्ये सर्वंकष पद्धतीने राबवणं आवश्यक आहे. मला असं मी बोलवलं आणि मला असं वाटतं वेळ मी केव्हाच क्रॉस केलेली आहे. मंजुरी, सॉरी, आणि तुमच्या सगळ्यांची मी क्षमा मागतो. पण शिक्षक हा माझा विकनेस आहे, खरोखरच विकनेस आहे. आणि मला असं वाटतं की जो जयाचा घेतला गुण तो मी गुरु केला जाण, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसते. मला तुमच्या सगळ्या नमस्कार, धन्यवाद.